ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बेट मोगरा येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण दिनांक 11 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडले। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उभारण्यात आलेल्या या भव्य इमारतीमुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे। मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेट मोगरेकर यांनी या आरोग्य केंद्रासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता। माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या सहकार्यानं मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवलिंग बादशहा मठ संस्थानचे मठाधिपती डॉक्टर सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज तसेच माजी आमदार हणमंतराव पाटील बेट मोगरेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। बाह्य रुग्ण विभाग, OPD, प्रसूती कक्ष, लसीकरण सुविधा, औषध वितरण व्यवस्था, प्राथमिक उपचार केंद्र, आपत्कालीन सेवा। या सुविधांमुळे ग्रामीण नागरिकांना उपचारासाठी दूरवर जावे लागणार नाही। परिसरातील रुग्णांना तात्काळ, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असल्यानं ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। यावेळी बोलताना काँग्रेस कमिटीचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेट मोगरेकर यांनी सांगितले की या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णसेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन। बऱ्याच दिवसापासून प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या गावामध्ये व्हावं ही आजची नाही, गेल्या 30-40 वर्षापासूनची मागणी आपल्या गावासाठी होती। आपला सर्वांना इतिहास या प्राथमिक आरोग्य केंद्राचा काही लोकांना माहीत असेल नसेल, पण पूर्वी कैलासवासी माधवरावजी पाटील बेटमोगरेकर यांनी खूप प्रयत्न केला, पण त्यांच्या हयातीमध्ये किंवा त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालं नाही। त्यांनी खूप प्रयत्न केला। इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र चांडोळ्याला गेलं, इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र चावरगावला गेलं, इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र जामला गेलं। आपले 3 प्राथमिक आरोग्य केंद्र हुकले आणि तिकडे गेले। आणि त्यानंतर तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं आपल्या या भागातील लोकांनी मला आमदार म्हणून सेवा करायची संधी 2009ला दिली। त्यावेळेस मी पहिल्या प्रथम जे मला विडा उचलला, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या गावचं प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केल्याशिवाय राहायचं नाही हे ठरवून मी प्रयत्न केला। त्या प्रयत्नाला आज जरी कोण कोण्या पक्षात असेल तर आपले या जिल्ह्याचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 6-7 प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केली होती। त्यापैकी मुखेड तालुक्यामध्ये 4 प्राथमिक आरोग्य केंद्र मी मंजूर करून घेतले होते त्या माझ्या काळामध्ये। तेव्हा आपल्या इथलं पहिला प्रथम लावला नंबर, त्यानंतर मी दापक्याचा लावला, त्यानंतर येवतीचा लावला, त्याचनंतर मतदारसंघातला अंबलग्याला लावला, इकडे गवळ अंबलग्याला। म्हणजे सांगायचं तात्पर्य की खूप पराकष्टा करून आपल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी भेटली। आता मंजुरी फक्त भेटल्यानंतर बिल्डिंगला पैसे नसतात त्याला, मग पुन्हा बिल्डिंगला पैसे आणण्यासाठी आपल्याला DPDCमधून खूप आटापिटा करून आमच्या सौभाग्यवती पत्नी सुशीला पाटील तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यानंतर सदस्य झाल्यानंतर सभापती होत्या, त्यांनीसुद्धा आपल्या क्वार्टर्सचा असो किंवा इथं पैसे मिळण्यासाठी आपले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील असे या सर्वांच्या प्रयत्नातून नक्कीच आम्ही या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बिल्डिंगसाठी पैसे उपलब्ध करून घेण्याचं काम मागच्या काळामध्ये केलं। त्यानंतर गुत्तेदार थोडंसं आपल्याला असा तसा भेटला म्हणून थोडंसं लवकर याचं काम झालं नाही। लवकर काम झालं तरी उद्घाटनाला आता त्याच्याकडे म्हणण्यापेक्षा आपलीच चूक म्हणा, आमची चूक म्हणा किंवा आमचं देरदुरुस्त म्हणा की आम्हाला हे उद्घाटन चांगलं भव्य दिव्य करायचं होतं। आम्हाला त्यावेळेसच अशोकरावच्या उपस्थितीमध्ये किंवा अजून बाकीच्या मंत्री या लोकांना बोलायचं होतं। परवासुद्धा मी आपल्या आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर मॅडम मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे गेलो होतो, मी आणि खासदार आम्ही दोघेही जाऊन बसलो होतो की आम्हाला वेळ द्या। त्यांनी देतो म्हणले, पण त्यांच्याही व्यापामुळे त्यांनाही वेळ भेटला नाही। म्हणून मी ठरवलं की आता फार याला काही पेंडिंग ठेवण्यापेक्षा आपण उद्घाटन करून आपल्याला शिफ्ट करावं। म्हणून मी तुमच्या DHOशी बोललो, THOशी बोललो, त्यांची देशमुख साहेबांची आणि तुमच्या मॅडमची चर्चा माझी झाली। आता मला COला आणून आखरी अधिकाऱ्याच्या हाताने उद्घाटन करावं असं डोक्यात आलं होतं।
मग आता ह्यांनाही कुठेतरी बोलत बसण्यापेक्षा वेळ घालण्यापेक्षा आता काही वेळ घालण्यापेक्षा कशाला वेळ घालायचा या उद्देशानं आज उद्घाटनाचा मुहूर्त आपण ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंच साहेबाच्या कानावर टाकलं मी. त्यांनी होकार दिला. तुमचेही EHOशी बोललो, त्यांनी होकार दिला आणि त्या माध्यमातून आज उद्घाटन होतं आहे. मला सर्व कर्मचाऱ्याला सर्व या भागातल्या लोकांच्या वतीनं विनंती करायची आहे, सूचना करायची आहे की एवढी चांगली इमारत आम्ही तुमच्या ताब्यात देत असताना आपण निश्चितपणानं या इमारतीची तर काळजी घ्याच घ्या, पण लोकांच्या आरोग्याची काळजी घेत असताना अतिशय गरीब लोक तुमच्याकडे चांगला माणूस तो कोणीच येणार त्याच्यानं गाडी बांधते, कुठल्याही दवाखाना जिथं जायचं तिथं जाते. पण गरीब माणसासाठी हे दवाखाना एक मंदिर म्हणून, आरोग्याचं मंदिर म्हणून आपण आज त्याचं ओपनिंग करत आहोत. तर त्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकतेनं, कोण प्रयत्न करते न करते मला काय माहीत नाही, तुमचा काय मी आढावा कधी घेतलो नाही, त्यामुळे तुम्ही कोण काय ते कामाचे आहात मला त्याची काही जाणीव नाही. त्यामुळे मी कोणावरही आरोप करण्यापेक्षा जे काही मागे झालं असेल नसेल किंवा तिथं दवाखान्यामध्ये जागा कमी पडली असेल, तुम्हाला बसायला जागा नसेल किंवा खूप अडचणी आल्या असतील, पण त्या सर्व अडचणीवर मात करत हे दवाखाना सुसज्ज आता तुमच्या ताब्यात दिलेला आहे. तुम्ही प्रामाणिकपणानं गरीब माणसाच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये सेवा करा, हेच आपल्याला या उद्घाटनाच्या निमित्तानं आमचं सांगणं आहे, विनंती आहे. आणि आपण हे करा. आणि हे करत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्कीच तुमच्या पाठीशी आम्ही असो की गाववाले आम्ही सर्वच तुमच्यासोबत आहोत. पण तुम्ही कुठलाही कुठे जर केलात, तुम्ही कुठं जर चुकलात तर कशा एकाच्या आरोग्याशी जर आपण खेळ जर झाला तर ते धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मग तेव्हा मात्र तुम्हालाही माफी राहणार नाही. त्यासाठी कृपया आपण या सर्व गोष्टीचा विचार करता, आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्वांकच विचार करता आपण चांगल्या पद्धतीची सेवा उद्याच्या या सर्व लोकांना आपण द्यावी. आणि ह्या इमारतीतून आता लई लोक बेमार होऊन पडा आणि ते इमारतीतून या प्रतीक्षेनंतर आपल्या बेटमोगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन होत आहे. तुमच्याच हातात हो. आणि त्या प्रसंगी आपल्या वेळेतला वेळ देऊन उपस्थिती लाभून आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलेले आपल्या सर्वांचे लाडकी नेते माननीय हनुमंतरावजी पाटील, उपस्थित सर्व गावातील व परिसरातील सर्व गणमान्य व्यक्ती आणि सर्व तुम्ही आरोग्य कर्मचारी मंडळी, आत्ताच आमच्या पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेवा ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. विशेषतः खेड्यागावामध्ये सुविधा उपलब्ध नसतात, तर त्या ठिकाणी आहे त्या सुविधेमध्ये कशी सेवा देता येईल हे तुमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं सुद्धा एक कौशल्य म्हणावं लागेल. कौशल्य कोणाला लावावं लागते खेड्यागावामध्ये, आणि ते तुम्ही निश्चितच सेवा करता यात काही शंका नाही. त्याचबरोबर आत्ता पाटील साहेबांनी सांगितलं की लोकांना आजारी व्हा आणि हॉस्पिटलमध्ये या असं म्हणता येणार नाही, परंतु जे कोणी आजारी झालेत ते निश्चितच या ठिकाणी, आणि हे वातावरण हा परिसर इतका चांगला आहे की अगदी घाई गर्दी गोंधळ नाही, गावाच्या बाहेर अगदी माळावर मोकळं आधी, आणि वातावरण एवढं चांगलं आहे इथं की इथं आलेला प्रत्येक रुग्ण हा निश्चितच दुरुस्तच होऊन बाहेर पडणार आहे. आणि गेल्या खरं तर आपल्या आता योगायोगानं महाशिवरात्र येत आहे. महाशिवरात्रीच्या उत्सवाचं एक प्रतिपदिवशी चांद्रात्र म्हणून जी पालखी निघते ती या ठिकाणी पूजा होत होती अगोदर. आणि या ठिकाणी इतिहासामध्ये इथे एक सातवाहनकालीन गडी होती, किल्ला होता असा इतिहास आहे त्याचा, म्हणून या भागाला किल्ला म्हटलं जात होतं अगोदर. मग त्या जेव्हा हे वास्तूचं निर्माण करण्याचा विषय झाला तेव्हा मग आमच्याकडे काही मंडळी आली. मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, म्हणलं ही वर्षाची एक पूजा आम्ही इथं करायची तिथं करू, तर हे सुद्धा एक आरोग्य मंदिर होत असेल तर आमची कसलीच हरकत नाही, अगोदर सुरू करा म्हणून नारळही फोडला साहेब होते. आणि आता ते आता काही कारणास्तव थोडा उशीर झाला असेल तर हा वेगळा, पण देरशा आहे, दुरुस्त आहे, अगदी व्यवस्थित हे आज उद्घाटन आज शुभ मुहूर्तावर होत आहे. या प्रसंगी एवढं सांगून तुम्हा सर्वांचं अभिष्ट चिंतन करतो. आणि आता 2 दिवसावर 4 दिवसावर आता आपला महाशिवरात्रीचा उत्सव आलाय. शिवरात्र रविवारी असल्यामुळं आपल्या परंपरेप्रमाणे रविवारी पालखी मिरवणूक होत नाही, सोमवारी पालखी मिरवणूक आहे, मंगळवारी बिल्वार्चन आणि सामूहिक महाप्रसाद म्हणजे भंडारा आहे. याची सूचना सर्व उपस्थितांना देऊन माझे 2 शब्द मी संपवतो. ओम शांती.